नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाची नवीन सुरुवात वजन कमी करण्याने मी केलेली आहे. माझा संकल्प पहिला आहे की मला वजन कमी करायचं आहे. तर त्यासाठी मी हे मिक्सेड वॉटर बनवत आहे. याची रेसिपी आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. इथे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल आणि भारद्वाज सविकार सरांचं 21 हार्ट चॅलेंजसुद्धा मी ॲक्सेप्ट केलेला आहे. त्याचाच तो चार्ट होता आणि त्यांच्या रुटीननुसार फक्त माझा हा काढा मी यात वापरणार आहे. तर चरबी शोधून जाळणारा हा काढा आहे. त्याच्यानंतर बदाम आहे. तर त्यांनी 1 जानेवारीपासून सुरू केलं. मी 2 जानेवारीपासून सुरू करते आणि हे काही फोटो मी इथे क्लिक करून ठेवले. ते आपल्या चॅनलवर तुम्हाला पुढे बघायला मिळतील. 21 दिवसानंतर काय फरक जाणवतो ते बघायला मिळेल. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. गुड मॉर्निंग. सकाळचं प्रिपरेशन आपलं सुरू झालेलं आहे. आपलं मिक्सेड वॉटर मी धणा आणि विथ हस्क नाही घेते, कारण ऑलरेडी माझ्या मिक्सेडमध्ये धना आणि हस्क आहे आणि हे वॉटर माझ्यावर जास्त काम करतं बाकीच्या वॉटरपेक्षा, त्यामुळे मी हे स्टार्ट केलं आहे. आणि इथे भिजवलेले बदाम आहे, पण हे मी अजून 1.5-2 तासांनी खाणार आहे. 11 वाजता खाणार आहे. तर चला पहिले आपल्या पाण्याचा इंटेक आणि जे काही ड्रिंक असतं ते घेऊया. तर घड्याळात बघा जवळपास 8:30-8:45 झाले. आज खूप उशीर झाला आहे अथांगमुळे. अथांग रात्री लवकर झोपत नव्हता. 1 वाजला झोपायला. तर मी माझी 7 ते 8 तासांची झोप कंप्लीट करून मगच उठलेली आहे, भलेही उशीर का होईना. आणि इथे बघा बदाम आणि दिगंबर यांनाही ऑफिसची काही घाई नव्हती. घरूनही त्यांनी काही कॉल अटेंड केले आणि दुपारी जाणार होते. तर अशा पद्धतीने मी बदामही भिजवून ठेवले होते. पण बदाम मी 11 वाजता खाणार आहे. माझी इटिंग विंडो मी 11 ते 6:30 अशी ठेवलेली आहे. तर आजच्या दिवसासाठी फक्त, कारण उशिरा उठले. तर इथे मी आता हा काढा उकळून पिणार आहे आणि हा काढा खरंच खूप म्हणजे इफेक्टिव्ह आहे. मला बऱ्याचदा फायदा झाला आहे आणि माझ्या चॅनलवर व्हिडिओ देखील आहे. मी 6 किलो वजन काही दिवसात कमी केले होते हाच काढा वापरून. तर आता 21 दिवसात किती होईल हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर नक्की बघा. यात प्रत्येक गोष्ट मी ॲड केलेली आहे. जसं तुम्हाला इथे दिसत असेल, बडीशोप आहे, ओवा आहे, जिरे आहे, बऱ्याच गोष्टी आहे त्या प्रमाणात टाकलेल्या आहे. आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला सिप करून प्यायचं आहे. तर मी बिना ब्रश करता सकाळी उठल्यावर सर्वात आधी हा काढा रोज घेते. आणि असं नाही की 21 डे हार्ट चॅलेंज चालू आहे म्हणून घेते. तर ह्या चॅलेंजमध्ये काही टास्क होत्या. तर उन्हात उभं राहायच्या टास्क होत्या. तर माझ्या डायनिंग एरियामध्ये इथे ऊन येते, तर मी इथे उभं राहून पिते. आणि जर मी बसून पिलं ना तर मला ऊन लागणार नाही, म्हणून मी उभं राहूनच पिते. सिप करत इथे मी मस्तपैकी उन्हाचे किरणं एन्जॉय करते. आणि थंडीही खूप आहे. मायनसमध्ये टेम्परेचर आहे सध्या इथे UK मध्ये. तर अशा पद्धतीने माझा हा काढा पिऊन होतोय. तर घड्याळासमोर उभं राहूनच दाखवते. मला खूप भूक लागली म्हणून मी सुरू केलं आहे. 10:15 झालेत आणि मी मस्तपैकी 32 वेळा चावून हे भिजवलेले बदाम सोलून खाते. त्यानंतर 11 वाजता मी नाश्ता करायला घेतला. होल व्हीट ब्रेड एक घेतला आणि मिसळ केलेली होती, म्हणजे मटकीची भाजी. तर ते मी 32 वेळा चावून खाल्लं. मला हे खायलासुद्धा पाऊण तास लागलेला आहे, एवढा एक ब्रेड खायला. तर मी खूप चावून खाल्लं. सोबत अथांगलाही भरवत होते, त्यामुळे मला वेळ लागला. तर अशा पद्धतीने 32 वेळा खायचं आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला 32 वेळा खायची आहे. आणि ह्याच्यानंतर मी लंचची प्रिपरेशन केली, घरातली कामं केली. आणि लंचमध्ये सुद्धा मी इथे एक चपाती घेतली, पण आमची महाराष्ट्रीयन स्टाईलची चपाती मोठी असते. अर्ध्या चपातीचेच माझे 32 तुकडे झालेत. आणि काही मटकीची भाजी आणि सॅलड घेतलेलं आहे. मुलं देखील माझ्यासोबत जेवत होती. तर हे पहिले सॅलड मी संपवलं आणि मग ती भाजी चपाती खायला घेतली. तर मला अर्ध्या चपातीतच ढेकर आला. मी खाऊच शकले नाही पूर्ण चपाती. ही अर्धी चपाती मी साईडला काढून ठेवली होती आधीच आणि फक्त अर्धीच चपाती आणि सॅलड खाल्लेलं आहे. आणि संध्याकाळी मुलांना भूक लागली होती. मग मी हे नॅचोज, तुम्हाला वाटेल की ही खाते की काय, तर नाही. आज पूर्णपणे मी जंक फूड खाणार नाही आहे, ही माझी टास्क होती. त्यामुळे मग मी ह्या सर्व गोष्टी मुलांना दिल्या खायला. त्यांना संध्याकाळची भूक लागली होती, तर नॅचोज त्यांना थोडेसे दिले खायला. मुलं इथे मस्तपैकी माझ्यासमोर बसून नॅचोज खात होते आणि मी माझ्या जेवणानंतरचा ग्रीन टी एन्जॉय करणार होते. कारण जेवण माझं 2ला झालं, 3:30ला मी इथे ग्रीन टी घेतला. आणि ग्रीन टी नंतर थोडे पॉपकॉर्न खाल्ले, तर ते शूट करायचे राहिले, सॉरी त्याबद्दल. तर हा ग्रीन टीसुद्धा आपल्याला सिप करून प्यायचा. तर मिंट फ्लेवरचा ग्रीन टी आहे.
तर अशा पद्धतीने मी जेवणानंतर हा माझा पहिला ग्रीन टी घेतलेला आहे. खरं मी नाश्त्यानंतरही घ्यायला हवा होता, पण कामामुळे मी घेतला नाही, विसरून गेली. आणि पाणीसुद्धा मध्ये मध्ये पित होते. तर मला आता ह्या ग्रीन टीच्या आधी माझे 2 लिटर कंप्लीट झालेलं आहे पाणी पिऊन. त्यानंतर मग मी एक्सरसाइज करायला घेतली 5:30 वाजता संध्याकाळची. कारण सकाळी उशिरा उठल्यामुळे सकाळी ह्या ॲक्टिव्हिटी झाल्या नाही, मग मी त्या संध्याकाळी शिफ्ट केल्या आणि संध्याकाळची कामं स्किप केली. कारण माझ्याकडे ऑप्शन नव्हता. कपड्यांच्या घड्या घालणं, कपडे वाळत टाकणं, अशा बऱ्याचशा गोष्टी राहतात संध्याकाळच्या माझ्या, तर त्या स्किप केल्या मी. आणि अशा पद्धतीने माझी एक्सरसाइज चालू आहे. तर 20 मिनटं मला वर्कआउट करायचं होतं. टी व्हीमध्ये बघून होता होईल तेवढी एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न केला, कारण माझा गुडघा आधीच दुखतो आहे, ॲक्सिडेंटमध्ये इंजर्ड झालेला आहे. त्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी विचारपूर्वक कुठे दुखणार नाही, गुडघ्याला त्रास होणार नाही ह्या करूनच कराव्या लागतात. तर अशा पद्धतीने माझा आजचा हा काही टास्क कंप्लीट झालेला आहे. अजून मला रात्रीचं डिनरसुद्धा करायचं आहे. तर ते पण 7च्या आत झालं पाहिजे असं माझं आता आजचा उद्दिष्ट आहे. 6:30च्या आतच सांगितलेलं आहे सविकार सरांनी, पण मला बहुतेक उशीर होईल, कारण ही एक्सरसाइज करायला पण मला थोडा उशीर झाला, कारण अथांग स्वरा यांना बाहेर जायचं होतं आणि त्यांची तयारी करून द्यायची. त्यामुळे मग मला माझ्या गोष्टींना उशीर झालेला आहे. तर अशा पद्धतीने आता इथे मी फास्ट याच्यामध्ये व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. तर भरपूर एक्सरसाइज केली. आज अंगही दुखलं, कारण खूप दिवसातून एक्सरसाइज केलेली आहे. आता रोज करणार आहे सकाळी उठल्यानंतर. संध्याकाळी नाही जमत मला, संध्याकाळी मग उशीर होतो जेवणाला. तर अशा पद्धतीने आपली एक्सरसाइज चालू आहे. तुम्हीसुद्धा करू शकता. 21 दिवसानंतर मला जो काही इफेक्ट होईल तो मी सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मला बघायचं आहे माझं किती kg वजन कमी होतं. माझं वजनाचं म्हणजे वजन केलेलं आहे मी, पण तो व्हिडिओ आणि बिफोर आफ्टरचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवेल. तर अशा पद्धतीने माझं एक्सरसाइज कंप्लीट झाली, घामाघूम झाले. आणि इथे मी बेसन चिला बनवलेला आहे, कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट टाकून. तर ह्यात मी मीठ टाकलेलं नव्हतं, बिना मिठाचा बेसनचा चिला आहे हा. तर हा सुद्धा आपल्याला आता 32 वेळा चावून खायचा आहे. तर मी आधी अर्धाच घेते, कारण दुपारी मी अर्धीच चपाती खाल्ली होती. आता बऱ्यापैकी मला भूक लागलेली आहे. तर आपल्या बॉडीवर आहे, जर तुम्हाला भूक नसेल तर तुम्ही जेवण स्किप करा, जर भूक असेल तरच खा. तर अशा पद्धतीने आता मी आधी चतकोर घेते, बाकी गरम गरम खाईल, कारण थंडी खूप आहे बाहेर, तर गरम खायला जरा बरं वाटतं. अशा पद्धतीने 32 वेळा आपल्याला हे चावून खायचं आहे. आणि तुम्ही बघा टी व्ही वगैरे सगळ्या गोष्टी बंद आहे. मी अजिबात टी व्ही वगैरे चालू ठेवला नाही आहे. मला विदाऊट डिस्ट्रॅक्शन माझं आजचं पूर्ण टास्क कंप्लीट करायचे आहे. तर अशा पद्धतीने 32 वेळा मी हे चावून खाते आहे. आणि प्रत्येक बाईट हा कमीत कमी 32 वेळेस, तुम्ही जास्तीत जास्त 50पर्यंत सुद्धा नेऊ शकता. तर मी सुद्धा आता ट्राय करते आहे 40पर्यंत चावण्याचा. आणि 40 म्हणजे हे चावून खाणं सुद्धा काही सोपं नसतं. जबडा, आपल्या डोळ्यांच्या साईडचे जे मसल्स असतात, हाडं असतात, ती खूप दुखतात. माझी सुद्धा आज दुखायला लागलेली आहे. तर उद्या परत मी माझा रिव्ह्यू देणार आहे. 32 वेळा चावून खाल्ल्याने मला काय काय साईड इफेक्ट झाले ते सुद्धा सांगणार आहे, आणि इफेक्टसुद्धा सांगणार आहे. जवळपास 40 वेळेस मी हा 1 बाईट चावला, आणि एवढं सुंदर लागतं हे, म्हणजे मी असं कधी खाल्लंच नाही असं वाटतंय. फर्स्ट टाईम मला असं फील होतं. याआधी मी 32 वेळा चावलंय, पण 40 वेळा चावल्यावर अजून टेस्टी लागते. आता 50 वेळा चावणार आहे. तर कसं खाल्लं जातं 32 बारमध्ये, तेच तुम्हाला दाखवत होते. तर बऱ्याच जणांना माहिती असूनही आपण करत नाही. मी म्हणजे माझीच गंमत सांगते. बऱ्याच दिवसापासून माहिती होतं, पण कधी केलं नाही, कारण वेळ जास्त लागतो जेवायला, आणि जेवणात वेळ घालवण्यासाठी म्हणजे घालवणं मला आवडत नव्हतं. पण ते आपल्या हेल्थसाठी कधीतरी चांगलं असू शकतं. आता आपण ट्राय करूया. मी प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. तर आय होप तुम्ही यातून मोटिवेट व्हाल. तर अजून आपल्याला झोपेपर्यंतचं रुटीन शेअर करायचं. आत्ताच वाजले 6:15. तर 6:45 होतील. मला 15 मिनटं आज लेट झाले, कारण स्वरा, अथांग स्विमिंगला जाणार होते, त्यांची तयारी करत बसले, आणि मग माझं डिनर प्रिपेअर नव्हतं. तर डिनरला मी हेच खाणार होते, भाजी चपाती नव्हते खाणार. तर चला आता मी माझं डिनर करते आणि मग तुमच्याशी बोलते, कारण मला विदाऊट डिस्ट्रॅक्शन आज जेवायचं आहे. त्यामुळे मी जास्त व्हिडिओ काढणार नाही आहे. आता मी फक्त माझ्या जेवणाचा आस्वाद घेते. चला.
बेसन चिला खाऊन भरपूर वेळ झाला आहे आणि तुम्ही बघितलं मी बेसन चिला खाल्ला आणि आता मी ग्रीन टी घेते. आता ही माझी सेकंड ग्रीन टी आहे. आपल्या रोलमध्ये काय लिहिलेलं आहे की दिवसाला 2 ग्रीन टी तरी पाहिजे, 3 लिटर पाणी कंप्लीट झालं पाहिजे. तर हे बघा माझ्याकडे ॲप आहे, यामध्ये मी किती ml पाणी पिले मोजून सगळं टाकते आहे. तर माझं 2800 काउंट कंप्लीट झालेला आहे आत्तापर्यंतचा. 7 वाजेपर्यंत जेवणानंतर पण मी पाणी पिलेले आहे 400 ml. तर अशा पद्धतीने माझं एवढं लिटर पाणी पिऊन झालेलं आहे. 2 लिटर 800 ml. अजून 200 ml कमी आहे, फक्त 3 लिटर पाण्याला 200 ml कमी आहे. ते झोपेपर्यंत माझं होऊन जाईल 200 mlचं काय. आता इथे बॉटल ठेवलेली आहे मी, यातून थोडं थोडं पाणी पिल. मला वाटतं 3 लिटरपेक्षाही मी जास्तच पाणी पिल, कारण आता ग्रीन टीसुद्धा घेते. ग्रीन टी त्यात इन्क्लूड केलेला नाही आहे. तर ग्रीन टी धरला असता तर 3 लिटरच्या पुढे पाणी झालं असतं, पण असू द्या, पाणी जास्त पिणं गरजेचं आहे. तर 3 लिटर पाणी कंप्लीट झालं आहे. 20 मिनटाची एक्सरसाइज झालेली आहे. त्यानंतर मी डिनर वगैरे सगळं टायमात केलं आहे. बदाम पण खाल्लेत. फक्त माझं एक गोष्ट राहिली आहे, ती म्हणजे मी फ्रूट खाल्लेलं नाही आहे, सीजनल फ्रूट. कारण की एवढ्या गोष्टी मी उशिरा उठल्यामुळे माझ्या डाएटमध्ये मला फ्रूट इन्क्लूड करता नाही आलं. कारण मी नाश्ता 11 वाजता केला, 2 वाजता जेवण केलं, संध्याकाळी डायरेक्ट डिनर घेतलं आणि संध्याकाळी 4 वाजता मी थोडे पॉपकॉर्नसुद्धा खाल्ले होते. तर पॉपकॉर्न ठीक आहे, हलके फुलके असतात, ते पण 32 वेळा चावून खाल्ले. आणि आता हा ग्रीन टी एन्जॉय करते. आता ह्याच्यानंतर मी 11 वाजता झोपणार आहे. 7 ते 8 तासाची झोप घ्यायची, तर सकाळी जवळपास 7 वाजतील मला उठायला. आणि इथे खूप थंडी आहे सध्या, मायनस टेम्परेचर चालू आहे, -1 -2 टेम्परेचर आहे. तर माहिती नाही आता कधी जागेल. अथांगच्या झोपण्यावर आहे, तो जर लवकर झोपला तर मी लवकर झोपेल. तर अशा पद्धतीने आजचा माझा 32 वेळाचा 21 हार्ड चॅलेंजचा पहिला दिवस 2 जानेवारी कंप्लीट झालेला आहे. तुमचा कसा चालू आहे? तुम्ही वेट लॉस करताय का? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आता मी सांगेल तुम्हाला किती तास झोपले रात्रीचं, ते उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. उद्या मी काय काय खाते तुमच्यासोबत शेअर करेल, तेव्हा उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.